पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बातमी अयोध्येमधून। अयोध्येमध्ये आज राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे। ध्वजारोहणाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील 8,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे। दुपारी 12 ते 12:30 या मुहूर्तावर ध्वज फडकवला जाईल। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या 1 वर्ष 9 महिन्यानंतर या मंदिराचं काम आता पूर्ण झालेलं आहे। अयोध्येत राम मंदिरावर मोदींच्या हस्ते ध्वजारोहण। राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासारखाच भव्य दिव्य सोहळा। धर्मध्वज फडकवण्यासाठी स्वयंचलित व्यवस्था। राम मंदिरात पहिल्यांदाच राम सीता विवाह उत्सव। आजच्या कार्यक्रमासाठी 8,000 पाहुण्यांना निमंत्रण। पाहुण्यांना मोबाईल आणण्यासाठी परवानगी नाही। रामायणावर आधारित भगवान रामाच्या जीवनातील 87 कोरीव दगडी दृश्य। महायज्ञाचं संचलन नाशिकच्या वेदमूर्तींकडे। बाबरी मशिदीचे माजी पक्षकार इक्बाल अंसारींनाही निमंत्रण। पूरे देश दुनिया से लोग यहाँ आ रहे हैं और अयोध्या में खुशी की लहर है। सभी खुश हैं, हम भी खुश हैं। हम भी चाहते हैं कि हमारे यहाँ लोग आ रहे हैं, मेहमान आ रहे हैं, हमारा भी बुलावा है, हमको भी न्योता मिला है, हम भी जाएंगे। हमें चाहते हैं कि देश में शांति होना चाहिए, आपस का जो तालमेल हो, हिंदू मुसलमानों में भाईचारा हो, देश हमारा तरक्की करे, यही हमारी मनोकामना भी रही। अयोध्येत ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यामुळे भाजपचं आज घर घर राम अभियान राबवलं जात आहे। मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नवले पुलावरील कंटेनर अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुण्यातील नवले पुलावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। नवले पुलानंतर आता पुण्यातील आणखीन एका मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये भूमकर चौक ते नवले पुलापर्यंतच्या मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या मार्गावर 30 किलोमीटरची मर्यादा निश्चित केली गेली आहे। बनावट कागदपत्रांसह महिलेचा 6 महिने हॉटेलमध्ये संशयास्पद मुक्काम। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना आहे। महिलेच्या बॅगेमध्ये 2017च्या UPSC निवड यादीची प्रत आढळलेली आहे। चौकशीमध्ये महिलेच्या खात्यामध्ये अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद याच्या खात्यातून मोठ्या रकमा आल्याचं समोर आलेलं आहे। ATS आणि IB कडून महिलेची कसून चौकशी सध्या सुरू आहे। इथिओपियाच्या हेलिगुब्बीमध्ये ज्वालामुखीचा सुमारे 10,000 वर्षांमध्ये पहिल्यांदाच उद्रेक झालाय आणि या उद्रेकामुळे आकाशामध्ये 10 ते 15 किलोमीटर अंतरावर राखेचा मोठा लोट उडाला। शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ही एक दुर्मिळ नैसर्गिक घटना आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील हवामान आणि हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो। भारतीय महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलंय। बांगलादेशच्या ढाकामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं चायनीज तैपेई संघाला हरवलेलं आहे। संजू देवी आणि पुष्पा यांच्या निर्णायक रेडमुळे भारतानं 35-28 अशा फरकानं अंतिम सामना हा जिंकलेला आहे। पंतप्रधान मोदींनी विश्वविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलेलं आहे।